नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपण घरच्या घरी इथे पिझ्झा सॉस बनवणार आहोत, एकदम झटपट असा. तर त्यासाठी इथे आम्ही टोमॅटो घेतलेले आहेत. 4 ते 5 टोमॅटो आहेत. एक मोठा कांदा चिरलेला आहे. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आहेत. लाल तिखट 1 चम्मच घेतलेला आहे. इथे रेड चिली फ्लेक्स आहेत. टोमॅटो केचप घेतलेला आहे 1 वाटी आणि अर्धी वाटी रेड चिली सॉस घेतलेला आहे. आणि इथे बघू शकता ऑरिगॅनो यूज करणार आहोत, तर ते घेतलेलं आहे. आता आपण इथे पटकन पिझ्झा सॉस बनवून घेऊयात. तर इथे आता मी कढई घेतलेली आहे. थोडी गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. चार चम्मच इथे तेल यूज केलेलं आहे. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायचं. कांदा चिरलेला आपण घालून घेणार आहोत. तर आपला कांदा तेलामध्ये भाजून होईस्तोवर आपण टोमॅटो चिरून घ्यायचे. टोमॅटोची वरची बाजू आपण काढून घ्यायची. तर इथे आता तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर थोडासा लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचे. आता यावरती आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवून घ्यायचे. तर जेवढं आपण इथे साहित्य यूज केलं त्याप्रमाणे आपलं तेल आपण 4 चम्मच घातलेलं आहे. तुम्ही एखादा चम्मच तेलाचा एक्स्ट्रा घातला तरी चालेल, कारण त्यामुळे आपला पिझ्झा सॉस जास्त दिवस टिकून राहील. पण कमी तेल यूज करू नका. तर इथे आम्ही 10 मिनटं स्लो गॅसवरती हे ठेवलं होतं. आता तुम्ही बघू शकता टोमॅटोच्या वरची साल कशी एका साईडला झालेली आहे. ते काटा चमचने आपण ते साईडला करून घ्यायचे, बाहेर काढून घ्यायचे. तर इथे आपण सगळ्या टोमॅटोच्या साली एका बाजूला काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि लाल तिखट. आणि यामध्ये आपण साखर घालून घ्यायचे, एक अर्धा चमच. मीठ अर्धा चमच. आणि ऑरिगॅनो घालून घ्यायचे. मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे एकत्रित.
तर इथं आपलं मिश्रण तयार आहे पिझ्झा सॉससाठी. आता आपण गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात. तर इथे आता तुम्ही बघू शकता आपला होममेड पिझ्झा सॉस बनून तयार झालेला आहे. कलरही खूप छान आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेला आहे आणि एकदम कमी टाईममध्ये झटपट असा पिझ्झा सॉस आपण घरच्या घरी बनवू शकतो. इथे आपण आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. पिझ्झा सॉस आपला घरच्या घरी बनवलेला असेल तर आपण जेव्हा पिझ्झा बनवायला घेतो तेव्हा आपला टाईम खूप वाचतो. आणि आपला हा पिझ्झा सॉस आपण फ्रीजमध्ये पाणी न यूज करता केला असेल तर 15 दिवस आपण टिकून ठेवू शकतो. आणि तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा कमेंटमध्ये. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.